नमस्कार मित्रांनो, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर पत्रकार माध्यमांशी बोलताना अशोक खरात प्रकरणावर गंभीर आरोप करत प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी असा दावा केला आहे की या प्रकरणात अमित शहा यांचंही नाव समोर येत आहे आणि त्यांना वाचवण्यासाठी अशोक खरात यांचा जीव घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर जाणून घेऊया. अशोक खरात प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे. या प्रकरणात मोठ्या स्तरावर राजकीय दबाव असल्याचा आरोप, अमित शहा यांचं नाव येत असल्यामुळे परिस्थिती गंभीर असल्याचं सूचक वक्तव्य, खरात यांचा जीवाला धोका असू शकतो अशी स्पष्ट शंका व्यक्त केली आहे. आणि व्हिडिओ पूर्ण बघा. आपण जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओ बघूया. नेमकं काय म्हणाले वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर. तिकीटवरती जिथलं शेळकेचा रस्ता अपघातामध्ये मृत्यू झालाय, कुठेतरी हा घातपात असल्याचं बोललं जात आहे. त्याची जर चौकशी झाली असती तर अनेक प्रकरण बाहेर आले असते असं बोललं जाते. काय वाटतं तुम्हाला? ते मला वाटतं त्याच्याही आयुष्य तोही जगेल किती दिवस याच्याबद्दल शंका आहे मला. त्याच्यामुळे असं काय काय अनेक नावं आहेत त्याच्यामध्ये, त्या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे अमित शहा सुद्धा त्याच्या बरोबर आहेत. त्याच्यामुळे असणारा जो न्याय मग आता चाकणकरबाईंना लावण्यात आला, तो न्याय अमित शहाला का नाही लावला जात बीजेपी मार्फत? त्याच्यामुळे ते वाचण्यासाठी त्या बिचाऱ्याचा जीव घेतील असा माझा अंदाज आहे. बहुजन आघाडी आणि बीजेपी यांच्यामध्ये सरळ सरळ लढत आहे. एनसीपीचा उमेदवार हा या रेसमध्ये कुठेच नाही अशी परिस्थिती आहे. बीजेपीचे असणारे दोन बळी या ठिकाणी आहेत. ते दोन बळी म्हणजे एक असणारा मुस्लिम समूह आणि दुसरा असणारा ख्रिश्चन. या दोघांना आता असणारा आमच्याशिवाय पर्याय नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि आम्ही असणारा मानतोय त्या ठिकाणी की पैशाचा प्रभाव जर पडला नाही तर आम्ही 50% मतदान तरी त्याच्यातला उचलू अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा लोकांना आम्ही असं आवाहन करतोय की जे काही तुम्हाला वाटप केलं जातोय ते एका जेवणापुरतं, तुमच्या कुटुंबाला लागणारं एका जेवणापुरतं तरी ते पैसे पुरतात का याचा विचार करा आणि मतदान करा. हो, आम्ही असणारे काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत हर्षवर्धन सकपाळ यांनाही विनंती केलेली आहे की त्यांनी राहुरीच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा. आता बघू 1-2 दिवसामध्ये ते पाठिंबा देतात. एवढंच म्हणणार आहे की लोकसभेमध्ये ज्याला आपल्याला म्हणता येईल की बहुजनवादी चेहरा हा उभा राहायला सुरुवात झाला होता, त्या बहुजनवादी चेहऱ्याला दाबण्यासाठी 33% महिलांचं आरक्षण आलं होतं. सरकारला जर ह्या 33% आरक्षणाचं एवढंच प्रेम असेल तर मग आमचा सवाल असा आहे की तुम्ही ओबीसी महिलांना वगळताय का ह्याचा पहिल्यांदा खुलासा करा. SC STचं आरक्षण आहे म्हणून त्या आरक्षणामध्ये महिलांचं आरक्षण येऊन जातं, त्याच्यामुळे निर्णय घेण्याची नाही. पण ओबीसीच्या महिलांसंदर्भात ज्यावेळेस तुम्ही निर्णय घेत नाही त्यावेळेस हाच निकष निघतो की भारतीय जनता पक्ष ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधात आहे. हे ओबीसीने पहिल्यांदा लक्षात घेतलं.